ओळख वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची. दीपा पवार. काही महिन्यापूर्वी पेपरला बातमी वाचली की आईच्या मृत्यूनंतर 5 बहिणींनी आईचे अंत्यसंस्कार केले. त्यातील एक होती दीपा पवार. दीपाने जातीच्या पुढारी मंडळीसोबत आमच्या आईला आम्ही अग्नी देऊ आणि खांदा देऊ असा प्रस्ताव ठेवला. ज्या समाजात पुरुषांसमोर उभे राहणे देखील पटत नाही तेथे घिसाडी समाजात आदर्श ठरेल अशी समाजरीत बदलायचे धाडस या बहिणींनी केले. या सत्यशोधक बदलाची निर्णयाची दखल अनेक प्रसारमाध्यमांनी घेतली. अनेकांना हे न पटल्याने अनेक नातेवाईक अंत्यविधीला न थांबता निघून गेले. पण त्यांच्या आईच्या शिकवणीमुळे, तिने आयुष्यभर केलेल्या संघर्षामुळे या मुलीमध्ये हे धाडस आले होते. भारतीय संविधान व शाहू फुले आंबेडकर, सावित्रीबाई फुले सारख्या महामानवामुळेच आम्ही हे धाडस करू शकलो असे या बहिणी सांगतात. केवळ 14 वर्षाच्या चिमुरड्या वयात दीपाने सामाजिक विकास क्षेत्रात प्रवेश केला. घिसाडी, गाडिया, लोहार या भटक्या विमुक्त जमातीच्या NT-DNT समाजातून येणाऱ्या पहिल्या काहीच पदवीधारक महिलांपैकी त्या एक. 30 वर्ष त्या मुंबईला झोपडपट्टीच्या बाहेरील पालावर राहिल्या. अत्यंत अनौपचारिक नोकरी, लवकर लग्न आणि एक तरुण आई म्हणून बेघर, भूमिहीन, गुन्हेगारीकरणाचा कलंक यासारख्या अत्यंत आव्हानात्मक संघर्षांचा आणि भेदभावाचा त्यांनी जवळून अनुभव घेतला. त्या आज जिथे आहेत त्या ठिकाणी आजही त्यांच्या समाजातील इतर अनेक मुली पोहोचू शकलेल्या नाहीत. दीपाचा हा प्रवास जरी खडतर राहिला असला तरी त्यांची कामाची नीतिमत्ता, विचारधारा, दृष्टिकोन आणि धोरणे ही त्यांच्या यशस्वीतेमागील कारणे आहेत. 22 वर्षाहून अधिक काळ त्यांनी युवक, महिला, समुदाय, स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये तसेच स्थानिक आणि राज्य सरकारांसोबत लिंग, मानसिक आरोग्य, लैंगिक पुनरुत्पादक आरोग्य, स्वच्छता, नेतृत्व चळवळ आणि अधिकार आधारित संपूर्ण महाराष्ट्र आणि भारताच्या काही भागांमध्ये सर्वांगीण समुदाय विकास या कार्यक्रमांवर काम केले आहे. त्या भटक्या विमुक्त कार्यकर्त्या तसेच ट्रेनर, समुपदेशक आणि लेखक आहेत. तसेच त्या आंतरविभागीय स्त्रीवादी संस्था अनुभूतीच्या संस्थापक संचालक आहेत. अनुभूती या संस्थेचे नेतृत्व स्वतः NT महिला करत आहे. ही संस्था लैंगिक न्याय, हक्क आधारित समुदाय सहभाग आणि समुदाय धाडस निर्मिती दृष्टिकोन घेऊन काम करते. महाराष्ट्रातील ठाणे, सातारा, पुणे, नाशिक, बारामती, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली अशा अनेक ठिकाणी प्रशिक्षक म्हणून दीपा कार्यरत आहे. ग्रामीण, भटक्या विमुक्त, आदिवासी, शहरी, गरीब समुदायांना मदत, महाविद्यालयामध्ये समुपदेशन, क्षमता निर्माण करणे, जागरूकता, आरोग्यसेवा, प्रवेश, साहित्य, संसाधने आणि इतर सहाय्य प्रदान करणे, जबरदस्तीने स्थलांतरित, जोखमीच्या ठिकाणी राहणाऱ्या अत्यंत अनौपचारिक व्यवसाय उदाहरणार्थ भीक मागणे इत्यादी घटकांना मदत करणे, आपत्तींना अतिसंवेदनशील असलेल्या समाज घटकांमध्ये संसाधने आणि क्षमता निर्माण करण्याचे काम, असुरक्षित लोकसंख्येसाठी शाळा आणि महाविद्यालये सुसज्ज करण्यासाठी, योग्य मानसिक आरोग्य समर्थनासाठी आणि कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ रोखण्यासाठी, तसेच पॉश कायदा 2013ची अंमलबजावणी, प्रशिक्षण आणि साहित्य प्रदान करणे, मोफत वाचनालय आणि इंटरनेटसह समुदाय केंद्राची स्थापना, सुरक्षा, स्वच्छता, अंधश्रद्धा विरोधी ऑनलाईन प्रवेशासाठी मदत, उपचारात्मक शिक्षण, भारतीय संविधानिक मूल्य, अधिकार आणि जबाबदाऱ्यांबद्दल साक्षरतेद्वारे चळवळ उभारणे, पोलीस आश्रमशाळा, शाळा, महाविद्यालय इत्यादी आणि अनुभूती संचालित हम संविधानवादी अभिनय, शरीर संवाद अभियान सारख्या अद्वितीय आणि सृजनशील माध्यमांद्वारे जागृतीकरण सुरू आहे. तसेच सामान्य लोकांसोबत जनजागृतीसाठी बदलाचे पर्व, कला मंचची स्थापना, इतिहासाची वैचारिक सफर, ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणी ऑनसाईट अभ्यास दौरे करणे, जेथे लोकशाही, शिक्षण, उपेक्षितांचे हक्क इत्यादींसाठीच्या चळवळी प्राचीन भारतीय इतिहासापासून चालवल्या गेल्या आहेत. भटक्या विमुक्त जमातीचे स्थान बळकट करणे, त्यांची विकास प्रक्रिया निर्मिती करणे इत्यादी कामे दीपा स्वतः पुढाकार घेऊन करत आहेत. दीपा यांनी विविध तथ्यशोध, इतिहास शोध आणि इतर संशोधन अभ्यासांचे नेतृत्व केले आहे. घिसाडी, गाडिया, लोहार या लोखंडी हत्यारे आणि शस्त्रे बनवण्याच्या व्यवसायावरील
पुस्तकाचे ती दस्तऐवजीकरण करत आहे. या समाजातील स्त्रियांचे योगदान, त्यांची अनोखे लोखंडी घडीव काम, कला, त्यांची भाषा, इतिहास, अर्थशास्त्र याबद्दल लिहिणारे व भटक्या बायांबद्दल अभिव्यक्ती करणारे हे भारतातील पहिले पुस्तक असेल. राबून निर्मिती करणाऱ्या पोलादी बाया या पुस्तकात घिसाडी काम करत राबणाऱ्या 8 महिलांचे व्यक्तिचित्र दीपा यांनी रेखाटले आहे. ऐतिहासिकदृष्ट्या जन्मजात गुन्हेगार ठरवलेल्या आणि जबरदस्तीने स्थलांतरित भटक्या, विमुक्ती जमाती, आदिवासी, ग्रामीण आणि शहरी गरीब तरुण स्त्रिया, त्यांच्यात अधिक असुरक्षित जसे की एकल महिला, ट्रान्स व्यक्ती, शोषणाचे अनुभव, मानसिक आणि शारीरिक अडचणीत असणारे असंघटित कामगार आणि इतर अनेक उपेक्षित घटकांवर दीपा काम करते. भटका विमुक्त समाज हा एक अत्यंत कुशल भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणाऱ्यांपैकी एक होता. 1871 मध्ये ब्रिटिशांनी त्यांना कायद्याने गुन्हेगार ठरवले होते. यात पोतराज, रोड शो करतात, भिक्षेची देवाणघेवाण, नाथपंथी, डवरी, गोसावी, देवांची चित्रे दाखवून भिक्षा मागणे, वडार, माती आणि दगड कामगार, वैदू, पारंपरिक औषधोपचार करणारे, वाघ्या मुरळी, लोककला, नर्तक इत्यादीचा समावेश होतो. 150 वर्षांहून अधिक काळ ते बेघर, भूमिहीनता, गैरसन्मान, वंचितता, सक्तीची भटकी जीवनशैली, सतत सामाजिक आणि प्रशासकीय हिंसाचार, कागदपत्रांचा अभाव आणि शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता, रोजगार या सर्वात वाईट निर्देशकांचा सामना करत आहेत. परंतु दीपा यांच्या कार्याचा आज 2 लाखांहून अधिक व 10 लाख लोकांना प्रत्यक्ष फायदा झाला आहे. तळागाळातील तरुण महिला नेते करत असलेल्या कामाचा प्रसार साखळी पद्धतीने 50 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचला आहे. दीपाने भारतातील NTDNT महिलांना लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्य आणि अधिकार SRHR या पहिल्या संशोधनाचे नेतृत्व केले आणि आंतरराष्ट्रीय जर्नल SRHM लैंगिक प्रजनन आरोग्य विषय प्रथमच प्रकाशित केला. 2023 मध्ये कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या दसरा फिलॅन्थ्रपी फोरममध्ये भटक्या विमुक्त समाजाच्या वक्ता म्हणून क्लायमेट चेंज आणि भटका आदिवासी समाज या विषयावर प्रथमच जागतिक मंचावर त्यांनी त्यांचे विचार मांडले. नवी दिल्ली येथे 2022च्या राष्ट्रीय अनुसूचित जमाती संवाद आयोगामध्ये विविध समस्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतातील त्या एकमेव भटक्या विमुक्त समाजातील महिला होत्या. दीपा यांनी लिंग, नेतृत्व, अधिकार, घटनात्मक साक्षरता इत्यादींवर भारतातील विविध गटांसह प्रशिक्षण दिले आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बंगलोरमधील संवाद अशा भारतातील अनेक शैक्षणिक आणि इतर संस्थांमध्ये वक्ता, प्रशिक्षक आणि पॅनलिस्ट म्हणून त्या नियमितपणे भाषणे, प्रशिक्षण, सादरीकरण करतात. ठाणे जिल्ह्यातील NTDNT युवतीसोबत महिला राजकीय साक्षरता कार्यक्रम, तरुणांसोबत समुदायाचा इतिहास, कला आणि संस्कृतीचा अभिमान कार्यक्रम, 1.5 लाख आदिवासी, ग्रामीण आणि महाविद्यालयीन तरुण, महिला, पुरुष आणि तृतीयपंथी लोकसंख्येचा समावेश करणारी मानसिक आरोग्य जागृता, समुपदेशन आणि समर्थन प्रदान करणारी सामुदायिक केंद्रे दीपाने तयार केली आहेत. अनुभूतीच्या माध्यमातून 2020 मध्ये महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त जातींसाठी कोविड मदतकार्य केले. आजपर्यंत महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यातील 60,000हून अधिक कुटुंबापर्यंत रेशन, सामुदायिक किचन सेट वितरण, बँक कॅश हस्तांतरण, मोफत लसीकरण, समुपदेशन, हिंसाचार निर्मूलन आणि बालविवाहाची प्रकरणे या संस्थेने हाताळली आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील 500हून अधिक भटक्या विमुक्त सदस्यांनी लैंगिक न्यायाच्या दृष्टिकोनातून आपत्ती व्यवस्थापनात प्रशिक्षण देऊन काम केले. 2021 मध्ये दीपा यांनी लॉकडाऊन दरम्यान ठाणे जिल्ह्यातील भटक्या विमुक्त कुटुंबाच्या भूमी हक्क प्रकरणात मार्गदर्शन केले. स्वाक्षरी मोहिमेद्वारे व राज्याच्या राजकीय नेत्यांना निवेदने देण्यासाठी त्यांनी येथील महिलांना संघटित केल्यामुळे त्यांची घरे पाडण्याचे काम ठप्प झाले. समुदायातील महिला आणि मुलींना तोंड द्याव्या लागलेल्या स्वच्छतेच्या गंभीर समस्या सोडवल्या. दीपाने पहिल्या NTDNT टॉयलेट ऑडिट संशोधनाचे नेतृत्व केले आहे. हे टॉयलेट फॉर टेंट या अहवालात प्रकाशित करण्यात आले. बदलाचे पर्व कलामंच हा युवा सांस्कृतिक गट पोवाडा, लावणी, भारुड, कीर्तन इत्यादी लोकसांस्कृतिक प्रकार तसेच
मीम्स, व्यंगचित्रे, पटनाट्य आणि गाणी यासारखे समकालीन प्रकार जागरूकता आणि चळवळ उभारणी करत आहेत. पालावर राहणाऱ्या पोतराज समाजातील महिलांना 2021 मध्ये पहिल्या रेशन वितरणादरम्यान अनुभूतीशी जोडल्या गेल्या. दीपाने घेतलेल्या शेकडो बैठकीत मानसिक आरोग्य, लैंगिक पुनरुत्पादक आरोग्य, महाविद्यालयाची सुरक्षा आणि मुलींचे शिक्षण अशा विविध विषयांवर चर्चा होते. स्वतःच्या गडिया लोहार समाजाचा वारसा जपणाऱ्या दीपा यांच्या यशाने ऐतिहासिक बदल घडवून आणला आहे. दीपाकडून प्रेरणा घेत अनेक मुली आणि स्त्रिया उच्च शिक्षण घेत आहेत. लग्नाला उशीर होत आहे तरी त्यांच्या कुटुंबातील मुले आणि पुरुष त्यांना पाठिंबा देत आहेत. दीपा यांना त्यांच्या समाजातील विशिष्ट पुरुष वर्चस्व असलेल्या नेतृत्वाकडून वैयक्तिक धोका असूनही त्यांनी सातत्यपूर्ण आणि परिणामकारक कामामुळे निर्माण केलेली सद्भावना त्यांच्या सुरक्षितेचे कार्य करते. संपूर्ण महाराष्ट्रात पुरुष प्रधानतेचा शिरकाव झालेल्या NTDNT समुदाय कायदेशीर, राजकीय आणि प्रशासकीय कामात दीपा यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहेत. हे ऐतिहासिक आहे कारण स्त्रिया सार्वजनिक ठिकाणीही प्रवेश करत नाहीत आणि पुरुषांनी स्त्रियांकडून मार्गदर्शन घेणे ऐकले नाही. तथापि दीपा यांच्या कामामुळे त्यांच्या ज्या प्रकारचे बदल होताना दिसले त्या आधारे त्यांनी स्वतःच्या दृष्टिकोनात मोठा बदल घडवून आणला आहे. लैंगिक न्यायाच्या दृष्टिकोनातून हे एक मोठे पाऊल आहे. दीपा यांचे कार्य भारतीय राज्यघटनेतील मूल्यांवर न्याय, सन्मान, स्वातंत्र्य, हक्क आधारित, भेदभाव विरोधी, जातीवाद विरोधी आणि परस्पर विच्छेदक स्त्रीवादावर आधारित. दीपा यांच्या कामासाठी त्यांना एंजल्स ऑफ मुंबई पुरस्कार, प्लॅन इंडिया इम्पॅक्ट अवॉर्ड्स, दिल्ली मुलींच्या हक्कासाठी लास्ट माईल चॅम्पियन्सच्या विजेत्या मार्था फॅरेल मोस्ट प्रॉमिसिंग इंडिव्हिज्युअल पुरस्कार, दिल्ली संवादच्या फेलो, लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्य आणि अधिकार, SRHM मॉनिटरिंग प्रोग्राम ऑन राईट्स अँड एव्हिडन्स बेस्ड नॉलेज क्रिएशन च्या फेलो, कलेक्टिव्ह इम्पॅक्ट पार्टनरशिपची फेलो, गोलकीपर युथ ॲक्शन एक्सिलेटर, दक्षिण आशियातील UC बर्कलीच्या कॅलिफोर्निया टेल हर स्टोरी स्पर्धेतील ग्रँड प्राइजच्या विजेत्या, अमेरिका CII फाउंडेशनच्या महिला सन्मान, दिल्ली 2018 मध्ये भारतात अंतिम फेरीत होत्या जिथे त्यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. दीपाच्या घिसाडी महिलेचा आंतरराष्ट्रीय जर्नलमधील पहिला शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ रोखण्यासाठी आणि तरुणांच्या मानसिक आरोग्यासाठी त्यांच्या पुढाकारांना आंतरराष्ट्रीय सहकार्य व मेंटोरिंग त्यांनी मिळवली आहे. इंटरनॅशनल जर्नल लैंगिक पुनरुत्पादक आरोग्य बाबीमध्ये NTDNT महिला आणि मुलींच्या स्वच्छता, प्रवेश व स्वच्छताविषयक समस्यांवर 2022 मध्ये समुदायाच्या नेतृत्वाखालील कृती संशोधनावर आधारित पालासाठी शौचालय अहवाल, युवा मानसिक आरोग्यावर 2019 मध्ये 1500 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह कृती संशोधनाचा युवा मानसिक न्याय अहवाल असे दीपाचे अनेक शोधनिबंध, अहवाल व पेपर विविध ठिकाणी सादर झाले आहेत. दीपाला हे सर्व काम करताना तिचा जोडीदार गणेश साळुंके व 2 मुलांचा प्रचंड पाठिंबा आहे. तिचे जोडीदार हे लोहार काम व फॅब्रिकेशनचा व्यवसाय करतात. तिला 16 वर्षाची मुलगी आर्या व 4.5 वर्षाचा रयतराज हा मुलगा आहे. आई वडील आता हयात नसले तरीही त्यांचे आशीर्वाद व आईची शिकवण, धाडस, कष्टाळूपणा, बंडखोरीपणा दीपामध्ये असल्याने ती आपल्या समाजातील सर्व घटकांसाठी प्रचंड काम करते आहे. या इंटरॅक्शनल नारीवादी व जातीयंताच्या चळवळीतील कार्यकर्ती, प्रत्यक्ष चळवळीच्या माध्यमातून परखड भूमिका मांडणाऱ्या व सामाजिक हितासाठी राबणाऱ्या या आधुनिक नवदुर्गा दीपाला मानाचा मुजरा. ॲडव्होकेट शैलजा मोळक, लेखक, कवी, समुपदेशक, व्याख्याता, अध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालय, पुणे.